समाचार अब तक, सत्य का साहस। नमस्कार, मी नेहा आणि आपण बघत आहे समाचार अब तक। बघूया आजच्या काही ठळक बातम्या। परभणी आणि बीड प्रकरणात सरकारची भूमिका गुन्हेगारांना वाचवण्याचे काम सरकार करीत असल्याचा आरोप करीत महाविकास आघाडीतर्फे अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी विधिमंडळ परिसरात निषेध मोर्चा काढण्यात आला। परभणी प्रकरणात पोलीस कोठडीत मृत्यू झालेल्या सूर्यवंशीच्या शवविच्छेदन अहवालात स्पष्ट उल्लेख आहे की त्याचा पोलिसाच्या मारहाणीत मृत्यू झाला, तर बीड मधील सरपंचाचा खून प्रकरणात सरकार आरोपीला पाठीशी घालत आहे। या दोन्ही प्रकरणात सत्ताधारी आणि त्यांचे हस्तक सहभागी असल्याने महाविकास आघाडीने आंदोलनाची भूमिका घेतली असून हा विषय आम्ही सभागृहातही उचलून धरणार आहोत, असे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे म्हणाले। विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्या नेतृत्वात काढण्यात आलेल्या मोर्चात सहभागी आमदारांनी घोषणाबाजी करीत सरकारवर ताशेरे ओढले। सत्ता महायुतीची पाठराखण, हत्येतील आरोपीचे साथीदार, अस्ववेदनशील महायुती सरकार अशा आशयाचे फलक झळकवीत विरोधकांनी विधानभवनाच्या पायऱ्यावर आक्रमक होत प्रचंड घोषणाबाजी केली। संरक्षण देणाऱ्या सरकारचा महायुती सुसाट गुन्हेगार मोकाट, महायुती सुसाट गुन्हेगार मोकाट, महायुती सुसाट गुन्हेगार मोकाट, महायुती सुसाट गुन्हेगार मोकाट। तालुक्यात झालेला मत्साजोगच्या सरपंचाचा निर्गुण खून आणि त्याचप्रमाणे परभणीमध्ये संविधान रक्षण करणारा सूर्यवंशी नामक कार्यकर्ता याचा कारागृहात झालेला मृत्यू, कारागृहात जो मृत्यू झाला त्याचा रिपोर्ट आलेला आहे आणि त्या रिपोर्ट मध्ये शवविच्छेदनामध्ये पोस्टमार्टम मध्ये डॉक्टरांनी स्पष्टपणे म्हटलेलं आहे हा सूर्यवंशीचा खून किंवा मृत्यू हा खऱ्या अर्थानं मारहाणीमुळे झालेला आहे। मारहाणीतून तो शॉक मध्ये गेला आणि त्याचा मृत्यू झालेला आहे। आणि बीड मध्ये जो खून झालेला आहे सरपंच संतोष अण्णा देशमुख यांचा, याच्यामध्ये सत्ताधारी पक्षाचे लोक सहभागी आहे। सरकार या दोन्ही ठिकाणी कोणतीही कारवाई करत नाही। सरकार संविधान रक्षण करणाऱ्याचाही खून करतोय, सरकार जनतेचं रक्षण करणाऱ्याचं सुद्धा खून करतोय। आणि या सगळ्यामध्ये परभणीमध्ये पूर्णपणे एसपी आणि कलेक्टर सहभागी आहे, तर बीड मध्ये सत्ताधारी पक्षाचे कार्यकर्ते याच्यामध्ये सहभागी आहे। आणि याच्याविषयी आज महाविकास आघाडीनं आंदोलनाची भूमिका घेतलेली आहे। सभागृहात सुद्धा आम्ही याच्या आधी हा विषय मांडला आणि पुन्हा सभागृहात हा विषय घेऊन हे गुंडांना पोचणारं सरकार, दहशतवादाला पोचणारं सरकार, संविधानाचं रक्षण करणाऱ्याचं मुडदा पाडणाऱ्याचं सरकार, या सरकारचा आम्ही निषेध व्यक्त केला।